इंटरव्ह्यू घेणार आहेस? हो ना बॉस, मलाही तुझ्या एवढाच धक्का बसलाय. बॉस मला कळत नाहीये मी काय करू. शांत हो, शांत हो. मला कळतंय आता तुला काय वाटत असेल ते, पण घाबरू नकोस. मी सांगते ते व्यवस्थित ऐक, ठीक आहे? तू एक UPSC रँकर आहेस. माझ्यापेक्षा जास्त चांगले मार्क होते तुला परीक्षेत, हो की नाही? आणि सामाजिक विषयांवरचा तुझा व्यवस्थित अभ्यास आहे. अंडर कव्हर असलास तरी एक IPS ऑफिसर आहेस. आणि कमी बोलतोस, पण कोणाशी काय बोलायचंय आणि कुठल्या शब्दात बोलायचं हे तुला व्यवस्थित कळतं. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बापूराव जामखंडेंबद्दल तुला सगळी माहिती आहे व्यवस्थित. तुझा रिसर्च एकदम चांगला झालाय. त्यामुळे या माणसाला कधी कुठले प्रश्न विचारायचे, त्याच्यासमोर कुठले विषय मांडायचे हे तुला माहिती आहे. त्यामुळे केदार अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला खात्री आहे तू या बापूराव जामखंडेंची मुलाखत अगदी एखाद्या सरावलेल्या न्यूज रिपोर्टरसारखी घेशील. ऑल द बेस्ट. कौशिकी मॅडमना आज तुझा खूप अभिमान वाटत असेल. काय 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 आजचा इंटरव्ह्यू तुझा नवरा घेणार आहे, बापूराव जामखंडेंचा. हो. त्याची लायकी आहे, खरं सांग जमणार आहे त्याला? हा, आता मुलाखतीत कळेलच ना ते. आणि तुम्हाला काय एवढा त्रास होतोय युवराज भाऊजी? भीती वाटतेय का तुम्हाला कंपनीतली तुमची जागा केदारला मिळेल याची? थँक्यू. काय झालं? अजून बरं वाटत नाहीये का? नाही आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. यांना प्लीज हॉस्पिटलमध्ये घेऊन जा ना. केदार, आय एम ओके. आता इंटरव्ह्यू मी करतोय ना, तुम्ही प्लीज यांना घेऊन जा. मला इथे थांबायचंय तुझ्यासाठी. मला इंटरव्ह्यू स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं. प्लीज. कॉस्ट्युम ट्रायलची तयारी कुठपर्यंत आली बघतेस? हां, मी बघते. कॉस्ट्युम ट्रायल करून घेतोस प्लीज? हो. लागलं तर सांगा. आय एम ओके. केदार, ताई, ओके. टेन्शन आलंय तुला? अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, तू जामखंडे बोलण्यात पटाईत असला, नखतर काढण्यात पटाईत असला तर तू तुझे मुद्दे सोडायचे नाहीत. ओके? त्याचं समाजात कितीही वजन असलं तरी त्याचं ओझं तू स्वतःच्या मनावर घेऊ नको. तू हे करू शकतोस आणि तू हे करशील. No, you can do this. जा, तयारीला. अरे मी काय घाबरतो काय? तो रस्त्यावरचा मुलगा, त्याच्यासाठी मी कशाला इन्सिक्युअर होऊ? युवराज खांडेकर आहे मी. ए निशी इकडे 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 ऐक, काय चाललंय बघ यांचं. हो मा, या काही लोकांना ना ते न्यूज चॅनल म्हणजे खेळ वाटतो, खेळ लहान मुलांचा. कोणाला? कोणाला? आता हे आलेत ना जे रस्त्यावरचे लोक, त्यांना. अरे न्यूज मधलं काही कळतं का यांना? चालले तोंड वर करून इंटरव्ह्यू घ्यायला. एक मिनिट, काय झालंय नक्की युवराज? तिचा नवरा, तो हेल्पर केदार, तो इंटरव्ह्यू घेणार आहे. कोणाचा? बापूराव जामखंडेंचा. अरे त्याला काय कळतं यातलं? त्याला काय अक्कल आहे का? राज, असं बोलतात का स्वतःच्या भावाबद्दल? नाही, भावाबद्दलच नाही बोलत. पण भाऊ कुठे तो माझा? भाऊ नाहीये. ऑन सेट. हां, ऑडिओ ओके ना? केदार, अजिबात नर्वस होऊ नकोस. केदार,
हा इंटरव्ह्यू उत्तम होणार आहे, कारण तू दयानंद खांडेकरांचा मुलगा आहेस आणि कौशिकी खांडेकरचा भाऊ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू खांडेकर आहेस केदार. आय नो यू कॅन डू दिस. ओके, ऑल द बेस्ट. केदार बघ, आपले हे 3 कॅमेरा आहे. टेन्शन घेऊ नको, छान कर. ओके, चल बस. अहो, एवढ्या मोठ्या राजकारण्यांची मुलाखत घेणं म्हणजे चेष्टा वाटते का तुम्हा दोघांना? हा, कुणालाही तिथे असं बसवायला? काही कमी जास्त झालं त्याच्याकडून तर काय अब्रू राहील सगळ्यांसमोर आपल्या चॅनलची? असं काही होणार नाहीये. केदार त्याची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडेल. हा, कशावरून? तशी त्याची तयारी झालेली आहे. अच्छा, म्हणजे थोडी मदत काय केली तर लगेच पत्रकार झाला का तो? नाही नाही, द्या द्या, तुम्ही ना त्याला सगळे अधिकार देऊनच टाका. हा, पद्मिनी, तू नक्की त्रास कशाचा होतोय ग? हं? ही मुलाखत घेण्याची संधी केदारला मिळाली याचा, की युवराज केदारच्या जागी नाहीये या गोष्टीचा? अगं, केदारनी ही मुलाखत घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, म्हणून कौशिकीने त्याला ही संधी दिलेली आहे. आयतं काही मिळालेलं नाही आहे त्याला. आणि युवराजचं काय? हा, त्याला दिली का अशी एक तरी संधी? हे सगळं युवराज डिझर्व करतो, पण त्याला दिली तुम्ही. जेवढा विश्वास त्या केदारवर ठेवता त्याच्या निम्मा तरी तुम्ही युवराजवरती विश्वास ठेवलाय का हो? विश्वास असं मागून मिळत नाही ग पद्मिनी. विश्वास ना कमवावा लागतो कष्टाने. हा, आज केदारला ही एवढी मोठी जी संधी मिळाली ना, ती त्याच्या स्वतःच्या कष्टाने मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ती चॅनलची गरज आहे. जाऊ दे ना मामा, तू पण कोणाची वाद घालतेस? त्यांचं उत्तर काय असणार आहे ते आपल्याला आधीच माहिती आहे. हो, पण हे चॅनलसाठी योग्य आहे का? कुठलं चॅनल? चॅनल वगैरे काय नाही, आता उद्यापासून सगळं बंद. त्याला काय इंटरव्ह्यू घ्यायला जमणार नाही, त्याची जबाबदारी पार पाडायला त्याला जमणार नाहीये, त्यामुळे चॅनल बंद. त्याला नाही जमलं खांडेकर व्हायला, पण आपल्याला भिकेला लावलं त्याने त्याच्यासारखं. आता जायचं उद्यापासून भांड घेऊन रस्त्यावर भिका मागायला इकडे तिकडे. हा, एन्जॉय, मस्त एन्जॉय करूया सगळ्या भीक मागत मागत. युवी, अरे काय बोलतोयस तू? अगं, जे बरोबर आहे तेच बोलतोय मी. आणि एक मिनिट, तू काय एवढं टेन्शन घेतेस? जिच्या वडिलांनी कंपनी उभी केली तिला टेन्शन नाहीये, तू का टेन्शन घेतेस? टेन्शन नाही घ्यायचं, जा पटकन काहीतरी छान खायला बनव. हा, आज सगळेजण मस्त टीव्ही समोर बसू आणि केदारचा होणारा तमाशा बघू. काय तारिणी, बघूया ना?